हर हर माझे मित्रांनो, राधे राधे. सगळ्यांना शुभ सकाळ. आपली आज मस्त सकाळ झाली आहे. आता वाजलेत 6:30. सो चला आता काय जिमची तयारी करू. आज थोडा टाइम आज लवकर, म्हणजे आज जरा उशिरा जायचा होता कारण आज सुट्टी आहे ना. जो दादा बंदरा आपला पार्टनर आरामध्ये बोललेला. आजचं वातावरण मस्त, सकाळ सकाळ अंधार गेलाय आणि थोडासा धुका आहे आणि मस्त गार पडलाय. गारगार वातावरण, मस्त गारगार. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. प्री वर्कआउट संपलेला आहे, मागवायला लागेल. आता हाय तेवढा हे करू. आला काय सगळा आईला पाणी पडला. विषय कसा माहिती आहे काय? व्हिडिओ बनवणं ही सोपी गोष्ट नाही, खायचं काम नाही. ते रील्स वगैरे बनवणं ते काय कोणी बनवू शकतं, पण अशा दररोज नवीन व्हिडिओ बनवणं खायची गोष्ट नाही. माझं काय वाटतं, आता स्टार्टिंगला व्ह्यूज नाही आले किंवा व्हिडिओ नाही चालला ठीक आहे, पण माझं कसं आहे की स्टार्टिंगला आता स्टार्टिंगच्या फेजला कन्सिस्टंट राहावं. म्हणजे बोलल्याप्रमाणे की सकाळी 9 वाजता ब्लॉग पडला पाहिजे म्हणजे पडला पाहिजे. सो ती गोष्ट जपण्याची मी ट्राय करतो. व्ह्यूज येतील, व्हिडिओ चांगले चालतील ती पुढची गोष्ट आहे. म्हणजे आत्ता सध्या रिझल्टचा विचार नाही करायचा, काम आपलं करत राहायचं. आणि लोक काय बोलतील, मला कोण काय बोलेल, मी असं केल्यावर, जर मी असं काय बोललो असं होईल, लोक काय बोलतील याचा विचार अजिबात करायचा नाही. लोक काय बोलत राहणार, लोकांना काय कामं नसतात. एखादी जर तुम्हाला गोष्ट करायची असेल तर या गोष्टीचा विचार करायचा नाही. लोक बोलणार, लोक तुमची टिंगल डावळा करणार, ते काय चालूच असतो. लोकांना काय कसली पडली नसते, कारण तुम्हाला पोसायला लोक येणार नाहीत, तुम्ही आहात. आणि तुमच्या ज्या आवडी आहेत ते तुम्हालाच जमणार आहेत ना करायला, लोक थोडी करायला येणार आहेत. तो लोकांचा विचार करायचा नाही, कारण ते स्वतःही त्यांचं काम नीट करणार नाहीत आणि दुसऱ्यांचं पण करून देणार नाहीत, असा विषय. आणि लोकांचं कसं असतं माहिती आहे, ज्यांना जी गोष्ट माहिती नसते त्याबद्दल ते म्हणजे काय पण त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असतो. सो आपण लक्ष द्यायचं नाही, आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं. आपली जी आवड आहे ती जपायची आणि आयुष्यात मजा करायची. चीअर्स. आजपासून माईक पण लावलाय, सो आवाज चांगला येण्यासाठी. आवाज चांगला येतो का नाही सांगा नक्की. आणि सट्टू जिमला, पाऊस पण थांबलाय. असं आपल्याकडे पाहिजे होतं, म्हणजे आपल्याकडे असं रिमोट वगैरे पाहिजे होता. करायचं काय काम वगैरे असलं तर पाऊस बंद करायचा आणि एकदा आपण घरी आलो की ऑनचं बटन दाबून पाऊस चालू. डोळ्यांना पाणी आलंय. पाऊस येऊन जरा फास्ट आलो, पण पाऊस म्हणजे थोडासा हिंवायला लागलेला थोडा. मला वाटलं पाऊस आला पळवली गाडी, नाही तर परत सकाळ भिजा झाला असता. सो आलोय जिमला. अजून आपला पार्टनर काय दादा आलो नाही, बघू येतोय का नाही तर आपला वर्कआउट आपण चालू करू. आणि बाहेर काही व्हिडिओ काढू शकत नाही कारण म्युझिक चालू असते. सो कॉपीराईटचा इश्यू आहे, सो चेंजिंग रूममध्येच व्हिडिओ काढतो जास्त. चलो वर्कआउट चालू करू. चेस्ट अँड ट्रायसेप.
मारो भाई मारो. लाल झालाय लाल. हा पूर्ण एका आठवड्याचं वर्कआउट एका दिवशी करून टाकतो. अरे अरे माझी ॲप्स बनवून जाणार आहे. नुसते ॲप्स मारते ॲप्स. आवाज येते का आवाज? टॉक टॉक. आवाज आला पाहिजे का तेवढे कडक झाले पाहिजेत. आज मजबूत वर्कआउट खतरनाक एकदम. हालत बघा हालत. आणि बाईची बॉडी बघा. दिसले दिसले दिसणार लोकांना ॲप दिसणार आता. आता वाजलेत 11 किती वाजता आलेलो माहिती आहे का मी? 7ला तू आलाय 7 वाजता आलोय मी. आणि मी आलोय 9 पावणे 9. आणि मी आज मजबूत वर्कआउट केलं. मी नाही दोघांनी पण केलं मजबूत केला. आता लागले खूप मस्त. चलो वर्कआउट इज डन. आज वर्कआउट मजबूत झालाय. चेस्ट झालाय, ट्रायसेप झालाय, नंतर ॲप पण झाले, शोल्डर पण मारले. सगळं एका दिवशी मार. चलो आता जाऊ मस्त घरी. लागले भूक. चलो दादाला सोडू आपल्या. पाऊस पण आहे मजबूत. तो चला. आलोय घरी आता मस्त. काय पाऊस पडतो बाहेर. खतरनाक पाऊस चाललाय म्हणजे कंटिन्यू. आणि असा पाऊस ना उद्या पाहिजे. उद्या जाम मजा येईल असा पाऊस असला तर. उद्या मस्त भिजायला मजा येईल. पाऊस फक्त उद्या पाहिजे. बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही कसला क्लास आहे. हा पावसात ना एक नंबर. म्हणजे उन्हाळ्याचा काय वाटत नव्हता एवढा, पण जेव्हापासून पाऊस पडायला लागला ना खतरनाक व्ह्यू. समोरचा डोंगर आज दिसतच नाही. खतरनाक व्ह्यू एक नंबर. असा व्ह्यू पाहिजे हो तर मजा येते. प्रोटीन किती आता मस्त. पाऊस किती पण पडू दे, किती पण जोरात पडू दे, पण या हायवेवरती गाड्या कधी कमी होतच नाही. कंटिन्यू गाड्या चालू असतात. कधी कधी ट्रॅफिक पण लागते. त्याविषयी लागेल तेवढीच. नंतर काय अजून ट्रॅफिक वगैरे लागली नाही. त्या दादाची गाडी बंद पडली पावसात काहीतरी झालंय. लहान पोरगाना त्या गाडीला ढकलत नेते. आपण जाम या सेफ राहतो यार या पावसांना. आपल्याला काय एवढा पावसाचा वाटत नाही. पण जे डिलिव्हरी वगैरे करतात झोमॅटो, ब्लिंकिट किंवा असे ऑनलाईन डिलिव्हरी बॉय वगैरे असतात ना, काय जाम प्रॉब्लेम होतो. म्हणजे कुठल्याही टायमाला त्यांना ऑर्डर येऊ शकते. त्यांना काय तिथं कारणं देऊन चालणार नाही की पाऊस आहे, असं आहे तसं आहे. त्यांना ते काम करणं कंपल्सरी आहे. सो त्यांना जाम त्रास असेल या पावसातनं. आणि आपण कितीतरी सेफ आहोत. आपल्याला काय एवढा टेन्शन नाही. सो प्रोटीन शेक घेऊन झाला आहे आणि आता बनवू लगेच ओट्स पटकन. आज नवीन डबा पडलाय ओट्सचा. हा भरलेला आहे हा खाली. आणि काल पीनट बटर डब्बा फोडलेला आहे नवीन. सो बघू किती दिवस पुरतोय आपल्याला. सो ओट्स वगैरे रेडी झालेत. आता मस्तपैकी आंघोळ करू थंड पाण्याने. आंघोळ वगैरे झाली मस्त आता, ते पण गार पाण्याने. चला आता ओट्स खाऊ मस्त. चला मस्त गरमागरम ओट्स या पावसात ना. आता ओट्स वगैरे झालेत खाऊन. बरा वाटलं जरा खाऊन. आज जाम लेट झालं. आता बघू कधी भूक लागते. कारण ओट्सने लवकर भूक लागत नाही. तर लवकर खाल्ले तर लागते दुपारची भूक. आता ओट्सच दुपारी खाल्ले तर बघू आता कधी भूक लागते. सो चला आता एक्झाम टाइम. पेपर देऊ लगेच आणि मग भेटू. चलो. 10 hours later. आता मॅच चालू आहे इंग्लंड वर्सेस इंडिया T20 सिरीज दुसरी. आणि आज ना आपल्या वैभव सूर्यवंशीचा डेब्यूट झालाय. म्हणजे आज इंडियन क्रिकेट टीममध्ये हिस्ट्री झाली की सगळ्यात जास्त यंग प्लेयरचं डेब्यूट झालं आहे. त्याच्यावर मला काय आठवलं माहिती आहे,
चैन कुली का मेन कुली ही मूवी कोणी बघितले? नक्की सांगा कोणी बघितले. ती गोष्ट आज रिअली घडते. म्हणजे त्या मूवीमध्ये करण नावाचा मुलगा होता. सेम करण आज इंडियन क्रिकेटमध्ये त्याचा डेब्यूट झालाय. सेम त्यासारखाच मारतो. आय थिंक त्याच्याकडं वैभव सूर्यवंशीकडं मॅजिक बॅट आहे. त्याला विचारायला लागेल फोन करून त्याच्याकडे मॅजिक बॅट आहे काय. आणि एक नंबर खेळतो तो. क्लास खेळतो एकदम. म्हणजे एजचे सध्या आता 15च आहे. पण जो खेळतो तो एकदम खतरनाक. त्याच्यावरनं ना मला तो पिक्चर आठवला. म्हणजे तो पिक्चर होता आणि इथं रिॲलिटी आहे. आणि स्कोर झाला आहे आता 159 फॉर 5. आणि आज काय तो खेळला नाही एवढा डेब्यूटला, पण खेळला 100%. खतरनाक प्लेअर आहे तो. जेवतोय मी आता. आज लेट झालाय थोडा. आज जेवायला आहे राईस, सलाड अँड आज जरा काहीतरी वेगळा केलाय. डाळीत पनीर आहे. जेवू मस्त आता. आज दुपारा जेवलोच नाही. जिमवरून आलो 12 वाजता. ओट्स खाली 12:30ला. नंतर भूकच लागली नाही. आणि आज आपण हरलो इंग्लंडसोबत. विष्णूंनी सगळी वाट लावले ओव्हरची. चलो जेवू आता मस्त. दही खातोय मी आता. दही झालं जेवून सगळं आवरून झालंय. आणि आता मस्त दही पण खाल्ला. आता काय झोपायची तयारी. आणि उद्या जायचं आहे मस्त खेळायला. उद्या मजा येणार आहे जाम. सो चलो आजचा ब्लॉग इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.